वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कुणाच्या ना कुणाची तरी सपोर्टची गरज भासते आणि मैत्री ही एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानं होणारी मैत्री ही खूप वेगवेगळी असते. म्हणजे जसं की लहानपणी आपण निरागस असतो, कॉलेजमधली मैत्री ही वेगळी असते, पण 30-40 मध्ये आता ही जी मैत्री होते ना ती खूप मॅच्युअर्ड असते. खूप दिवसांपूर्वी आपल्या 1-2-3 मैत्रिणींनी मैत्री या विषयावरती व्हिडिओ करायचं सांगितलं होतं आणि मैत्री कोणाशी करावी वगैरे असं पण विचारलं होतं. मैत्री ही खरं तर ठरवून होत नसते. म्हणजे बघा, कधी-कधी आपण खूप वर्ष कितीतरी लोकांना ओळखत असतो, पण आपली तिथं मैत्री होत नाही. कधी-कधी अर्ध्या तासा आपण त्यांच्याशी बोललो ना, तरी सुद्धा खूप वर्षांची ओळख आहे असं वाटायला लागतं. कधी-कधी गरज पडेल म्हणून केली जाणारी सुद्धा मैत्री असते, तर अशी मैत्री काही उपयोगाची नसते. आपण आहे ना आता 30-40 नंतरची जी आपली स्त्रियांची मैत्री असते ना, तर त्याच्याबद्दल बोलतोय. तर मैत्री ही ना एक खूप चांगली आपली सपोर्ट सिस्टीम असते. आपल्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी असतील ना, तर आयुष्य एकदम आनंददायी होतं. कारण आता आपण बऱ्यापैकी मॅच्युअर्ड असतो, आपल्याला चांगलं वाईट गोष्टी समजत असतात आणि आता बऱ्यापैकी आपल्याला वेळ सुद्धा मिळत असतो आणि त्यामुळे खूप एकटेपणा सुद्धा जाणवत असतो आणि अशा वेळेला आपल्याला कुणाची ना कुणाची तरी आपल्या मनातलं बोलायला, व्यक्त व्हायला गरज असते. आणि अशी एक तरी मैत्रीण असेल ना जिच्याशी आपण आपल्या मनातलं सगळं काही बोलू शकतो, तर तुम्ही खरंच खूप आनंदी व्हाल. म्हणजे ना मी एकदा एका ठिकाणी वाचलं होतं की एक व्यक्ती खूप दुःखी झालेली असते. त्याने ना दरवाजाच्या बाहेर अशी पाटी लावलेली असते की मला कुणी सुद्धा डिस्टर्ब करायचे नाही. सगळे लोक येतात, दारावरची पाटी बघतात आणि परत जातात. पण त्याचा जो खरा मित्र असतो ना, तो दार ढकलून पुढे जातो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारतो की काय झालंय. तर अशी मैत्री असायला हवी की आपण न बोलता सुद्धा आपल्या मनातलं समजणारी. आता हल्ली सोशल मीडियामुळे हे सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात. आपण बघतो की वेगवेगळे ग्रुप्स असतात आणि ग्रुप असल्यामुळे नेहमीचं चॅटिंग किंवा कुठे बाहेर फिरायला जाणं वगैरे यामुळे खूप आनंद सुद्धा, एन्जॉयमेंट सुद्धा होत असते. त्यापैकी आपले खरे मित्र किती असतात हे आपल्याला ठाऊक असतं. जे अडचणीत असल्यानंतर पहिल्यांदा जे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ना, तर तोच आपला खरा मित्र असतो. आपल्या स्त्रियांची मैत्री आहे ना पटकन होते. म्हणजे आपण मुळातच खूप बोलके असतो, त्याच्यामुळे कुणाशीही पटकन मैत्री होते. पण खरी मैत्री मात्र होताना दिसत नाही. म्हणजे मी ना एक ऑब्झर्वेशन केली की ज्या स्त्रिया जॉब वगैरे करतात ना, ॲटलिस्ट त्यांची कामाच्या ठिकाणी किंवा कुठेतरी एक मैत्रीण तरी असते. पण ज्या स्त्रिया म्हणजे ज्या गृहिणी असतात ना, त्यांची अशी फारशी मैत्री कुणाशी नसते. म्हणजे याला अपवाद सुद्धा असू शकतात, पण खूप वेळा तरी ना गृहिणींना अशी जवळची अशी कोणी मैत्रीण नसते आणि असली तरी ती कुठेतरी लांब राहत असते. त्याचं कारण म्हणजे ना खूप वेळा बघायला मिळते ती जेलसी. म्हणजे जितके आपण जवळ राहू ना, तितकं जास्त आपल्याला आपले दोष दिसून येतात. हे सुद्धा खरं आहे. लांब राहिल्यानंतर एवढे दोष आपल्याला दिसून येत नाहीत आणि जवळ राहिल्यानंतर ते जास्ती प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे जवळ राहणाऱ्या मैत्रिणीसोबत आपलं रुसवा फुगवा हा चालूच असतो. पण खरंच जर तुमची मैत्री चांगली असेल ना, तर थोडे दिवस आपुला राहिल्यानंतर कधीतरी पण बोलावंसं वाटतं. पण आपला तिथं इगो आड येतो की मीच का पहिला फोन करू, मीच का बोलू. पण खरं सांगू का, जेव्हा आपण स्वतःहूनच एखाद्या व्यक्तीला माफ करून स्वतःच मैत्रीचा हात पुढं करतो किंवा आपण स्वतःहून फोन करतो ना, तेव्हा त्या व्यक्तीला आपोआपच वाटत राहतं की आपणच कसे बरोबर आहोत आणि आपल्याला काही गरज नाही. आणि आपली खरी मैत्रीण कोण? तर बघा, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला भेटावंसं वाटत असेल तर ती 7 समुद्रापलीकडून सुद्धा पार करून आपल्याला भेटायला येते आणि नसेल भेटायचं तर रस्त्याच्या पलीकडे जरी उभा असेल ना, तरी ती आपल्याशी न बोलता निघून जाते. तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला स्वतःहून कधीच फोन करत नसेल, आपली विचारपूस करत नसेल, अगदी 6-6 महिने जिला आपल्याशी बोललं नाही तरी चालतं, तर अशा व्यक्तीला आपल्याशी काही घेणं देणं नसतं. तिला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर मैत्रीण नसलेलीच बरी. आणि अनेक लोकांची मैत्री असण्यापेक्षा एकच मैत्रीण तुमच्या जीवाभावाची असली ना, तरी सुद्धा तुमचं जीवन ती आनंददायी करू शकते. ज्या व्यक्तींना ना मनामध्ये ही भावना असते ना, मला काही फरक नाही पडत किंवा मला कोणाची गरज नाही, अशा जी विचारसरणीची लोक असतात ना, तर खरंच त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं असतं. कारण मैत्रीण ही अहंकारी नसावी, मॅच्युअर्ड असावी. कसं असतं बघा, जेव्हा तुमची एखादी मैत्रीण मॅच्युअर्ड आहे आणि आपण काय करतो, आपल्या मनातील भावना असतील किंवा काही त्रास असेल तर तिथं व्यक्त करतो, तर त्या त्रासावरती तिनं काहीतरी त्याचा उपाय सांगणारी असावी. ना की तुम्ही सांगायला बसलात तर ती तिचं पण रडगाणं सुरू करेल. असं जर असेल तर मग तिथं तुम्हाला काहीच आनंद नाही मिळणार. कारण काही जणींना खूप निगेटिव्ह विचारांचे असतात आणि आपण त्यांच्या संपर्कात राहिलो ना, तर आपली सुद्धा विचारसरणी निगेटिव्ह होत राहते. कारण आपण कुणाच्या संगतीत राहतो हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जरी आता आपण वयाने मोठे झालो असलं ना, तरी सुद्धा आपल्याला एका चांगल्या सपोर्टची किंवा एका चांगल्या मैत्रिणीची गरज असते आणि हे काही जणींना खरंच कळत नाही. असं म्हणतात की नात्यामध्ये मैत्री होत नाही, पण असं नसतं. तुमच्या नात्यामधल्या सुद्धा काही तुमच्या चांगल्या मैत्रिणी असू शकतात आणि आपण वयाने किती पण मोठे झालो ना, तरी सुद्धा आपल्याला एका मोटिवेशनची किंवा एका गायडन्सची गरज असते. कधी कधी ना आपल्याला खूप जेलसीची किंवा काही कटू अनुभव येतात ना, तेव्हा असं वाटतं की नकोच ती मैत्री, आपलं एकटं राहिलेलंच बरं. आणि त्रासदायक मैत्रीपेक्षा एकटं राहिलेलं कधी पण चांगलं. पण एकटं राहण्यापेक्षा जेव्हा आपण मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असतो ना, तेव्हा आपण जास्ती आनंदी असतो.
आपली प्रत्येकाची एक हॅपी प्लेस असते आणि प्रत्येकालाच ही एक हॅपी प्लेस असावी असं मला वाटतं. तर तुमची हॅपी प्लेस अशी कोण आहे हे ऐकायला मला नक्की आवडेल. मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता तुम्ही विचाराल की मला मैत्रिणी आहेत का? हो आहेत. काही जवळ आहेत, खूप साऱ्या तर लांबच राहतात. पण लांब जरी असल्या ना तरी त्या माझ्याशी खूप कनेक्टेड आहेत आणि कधीतरी एखाद्या व्हिडिओमधून मी त्या सगळ्यांची तुमची ओळख करून देईन. एक मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते याचं एक तुम्हाला उदाहरण देते. 2 वर्षापूर्वी ना माझे एक ऑपरेशन झालेलं आणि मी 2-3 महिने घरी होते. म्हणजे अजिबात कुठेही बाहेर गेले नव्हते. आणि आजारपणानंतर तर काय मानसिक अवस्था असते तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीत रस राहत नसतो आणि एकदम उदास असे झालेलो असतो. म्हणजे कोणाशी बोलावंच वाटत नाही, कोणाला भेटावंच वाटत नाही, स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं असतं. आणि त्यावेळेला ना माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. म्हणजे खरं तर तिने व्हिडिओ कॉलच केलेला आणि मला बघून आहे ना ती माझ्यावरती इतकी रागावली ना, म्हणाली की मला अजिबात तुला असं बघवत नाहीये आणि खूप सारा वेळ अशी मला समजावत राहिली, माझ्याशी बोलत राहिली. आणि खरंच त्या दिवसापासून मला खूप फ्रेश वाटायला लागलं. माझं युट्यूब चॅनल सुद्धा 2 महिने बंद होतं, तर तिने मला प्रवृत्त केलं की नाही तू हे पुन्हा सुरू कर. आणि आधीचं जे माझं चॅनल होतं ते होतं रेसिपीचं. म्हणजे त्याच्यामध्ये मी दिसायची नाही, फक्त रेसिपी दाखवायची. तर ती मला बोलली की नाही नाही मला तू इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये तू दिसायला पाहिजेलस. कसं आहे ना आपल्याला खूप सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं, खूप सगळ्या गोष्टी समजत सुद्धा असतात, पण कधीतरी ना अशी वेळ असते की आपल्याला कुणीतरी समजावून सांगणं खूप गरजेचं असतं, आपल्याला मोटिवेट करणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठीच अशी एक पॉझिटिव्हिटी देणारी मैत्रीण एक तरी असायला हवी. आणि म्हणूनच त्याच्यानंतर मी ठरवलं की प्रत्येकाकडेच अशी मैत्रीण असतेच असं नाही, तर आपण मैत्रीण बनून आपल्याला जेवढ्या जणींना मोटिवेट करता येईल, जेवढ्या जणींना पॉझिटिव्हिटी देता येईल तेवढ्या जणींना आपण द्यायची. आणि म्हणूनच मी हे असे व्हिडिओ बनवते जे तुम्हाला खूप आवडतात आणि मला खूप आनंद होतो की कोणीतरी आपल्यामुळे आनंदित होतं. पण मला ना नेहमी असं वाटतं की जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची चांगली सपोर्ट सिस्टीम बनते ना, तेव्हा स्त्रियांचं आयुष्य खूप आनंददायी होतं. आणि आपल्या घरातील लोक आपल्यावरती किती पण प्रेम करत असले किंवा त्यांच्याशी आपलं किती पण चांगलं नातं असलं ना, तरी सुद्धा मैत्रीचं हे जे एक नातं असतं ना ते आपल्याला एक वेगळाच आनंद देतं. आणि आता 30-40 नंतर वयाच्या या टप्प्यावरती ना खरंच सांगू मैत्रिणींचा एक ग्रुप असायला हवा. एकमेकांची जेलसी सोडून किंवा काही गुण दोषांकडे दुर्लक्ष करून एकत्र यायला हवं. कारण मी खूप वेळा कोणाशी अशी बोलताना ऐकते किंवा असं बघितलेलं आहे की बायका खूप एकट्या असतात, खूप डिप्रेशनमध्ये असतात, मोस्ट ऑफ द टाइम ना आजारी सुद्धा असतात. खरं सांगायचं तर 40 नंतर काही तक्रारी ह्या सुरूच असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास हा सुरूच असतो. काही जणींना वाटतं की आपल्यालाच हा त्रास होतोय का, असं नसतं. काही जणींचा तो त्रास दिसून येत नाही कारण त्यांच्याकडे तेवढी खूप पॉझिटिव्हिटी असते. कारण आयुष्य म्हटल्यानंतर काही त्रास दुःखही राहणारच, पण त्याकडे पॉझिटिव्हिटीने बघण्यासाठी एका चांगल्या मैत्रिणीची, एका सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता असते. आणि म्हणूनच प्रत्येकीला एक तरी हक्काची मैत्रीण ही असायला हवी. तर अशी ही मैत्रीण प्रत्येक स्त्रीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या अनेक मैत्रिणींना जरूर शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.